हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या या खास मुहूर्ताला आज मी गाठलेला आहे नवशक्तीच्या स्टुडिओत. नंदेश उमप खास आपल्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय प्रसिद्ध गायक ते आहेतच आणि अर्थात त्यांची शिवभक्तीसुद्धा तितकीच महान आहे. त्यामुळे नंदेशजी खूप स्वागत आहे तुमचं नवशक्तीमध्ये आणि हर हर महादेव. हर हर महादेव. आणि नवशक्तीच्या सबंध रसिक मंडळींना माझा जय महाराष्ट्र नमस्कार. नक्कीच. आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा. नक्कीच. मला असं वाटतं की अर्थात जेव्हा महाशिवरात्रीचा हा दिवसच यासाठी आहे की आपण महादेवाची पूजा करतो, आराधना करतो आणि शंकराचं नाम आपण जपत असतो आणि अख्खा वेळ कुठेतरी तो जाप चालू असतो. आज मला असं वाटतं की स्टुडिओमध्ये तुम्ही आलात तर अर्थातच एखादं सुंदर असं भगवान शंकरांचं एखादं गाणं होऊन जाऊ दे. बिलकुल बिलकुल. जे सगळ्यांच्या ओठावर आहे आणि सगळी मराठी मंडळी यांना हे गाणं माहिती आहे आणि मलाही ते आवडतं आणि मी फार कमी गातो हे, पण हे मला आज नवशक्तीसाठी गायला खूप आवडेल. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावितो भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावितो भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, हो आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. हर हर महादेव. वा वा, क्या बात आहे. नक्कीच खूपच सुंदर वाटलं मला. अक्षरशः अंगावर काटा आला. इतक्या तुमच्या गाण्यात ती जी आराधना आहे आणि जी भक्ती आहे ती अर्थातच कमाल आहे. मला असं वाटतं की जेव्हा अर्थात तुम्ही तर देशाविदेशात परदेशात सगळीकडे गाण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असता आणि अर्थात अनेक मंदिरं असतात, वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा परफॉर्म केलेलं असतं. तर कधी असा काही अनुभव शिवभक्तीचा एक वेगळा काही अविस्मरणीय अनुभव जो आज सांगावासा वाटेल असं काही? मला नेहमी मंदिरामध्ये आणि बघा आम्ही कलाकार मंडळी असे आहोत ना की आम्हाला जात धर्म पंथभेद वर्णभेद भाषाभेद हा अजिबात नसतो. कारण आम्ही जे दिलं आहे आम्हाला आमच्या पूर्वजांनी दिलं आहे ते आम्हाला डिलिव्हर करायचं असतं, ते आम्हाला द्यायचं असतं. मग समोर प्रेक्षक कुठला बसला आहे हे बघायचं नाही आहे, तो किती भक्तीत डुबला आहे त्यांना भक्तीमध्ये आणायचं आहे, त्यांना त्या अध्यात्मामध्ये आणायचं आहे. आपल्या संतांनी अनेक संत पंत तंत कवींनी अनेकांनी त्यांच्या भाषणातनं त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या अभंगातनं त्यांच्या ओव्यातनं हे फक्त जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही एक चांगला मार्ग एक सुखकर मार्ग निवडा. आणि तेच आम्ही सांगत असतो. आणि आम्हाला जेव्हा आम्ही कुठल्या शंकरांच्या मंदिरात असतो किंवा कुठे देवीच्या मंदिरात असतो तर ती शक्ती जी आहे ना आम्हाला माहीत नाही ती कुठून येते, ती प्रेक्षकांकडनं येते, ती ऊर्जा कुठून येते मला माहीत नाही, पण एक शक्ती येते, एक ऊर्जा येते आणि आम्ही सगळ्या ठिकाणी नतमस्तक होतो. आम्ही आधी आम्ही त्याच्या पाया पडतो की बाबा आमच्याकडनं काही चूक होऊ देऊ नको आणि तुझ्या रसिकांना आम्हाला तुझ्याबद्दल सांगता यावं, तुझं गाणं तुझं कौतुक आम्हाला करता यावं एवढी आम्हाला शक्ती दे, हे आम्ही करत असतो. आणि मला फक्त एक कुठल्या ह्याच्यात नाही तर ज्या स्टेजवर मी उभं असतो ते आमच्यासाठी मंदिर असतं, ते मंदिर आहे. आणि रसिक प्रेक्षक आमचे मायबाप आहेत, आमचे देव आहेत. आणि त्या देवापुढे मग तो त्या देवात त्या माणसात अनेक देव दिसतात आम्हाला, 36 कोटी देव दिसत असतील, अनेक महापुरुष दिसत असतील, अनेक समाज सुधारक आम्हाला दिसतात. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतो. म्हणजे आम्हाला मंदिरातच जायची किंवा असंही खरं सांगतो मी, आम्हाला त्या समोर बसलेला मला आज नेहमी वाटतं माझा बाबा बसला आहे, मला नेहमी वाटतं माझी आई बसली आहे जी आमच्यात नाही आहे, जे मला माझे गुरु दिसतात. तर ते आपल्याला तो शंकर भगवान असेल, ती काय म्हणतो सावित्री असेल, ती जगदंबा असेल, माता पार्वती असेल, म्हणजे ह्या लोकांनी आपल्याला घडवलं. तर मला त्यांची ऊर्जा घेऊन अनेक असे प्रसंग येतात की कुठेतरी आम्ही कमी पडतो,
कुठेतरी आम्ही असं दबलेलो असतो, पण त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर ना आपसूक तुम्हाला एक एक एनर्जी मिळते, एक एनर्जी मिळते. मला असं वाटतं की ते संगीतच कुठेतरी साधनेचा भाग होऊन जातं. बिलकुल. ती संगीत साधना तुमची आहे. बिलकुल बिलकुल. संगीत साधना म्हणजे इट्स 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 सेल्फ इट्स अ मेडिटेशन आहे. आणि आम्ही तल्लीन होऊन जातो. आम्ही काय गातो आहे, कोणासाठी गातो आहे, आणि हे ते आम्ही त्याच्यात पूर्ण डुबून जातो, आम्ही डुंबून जातो त्या कलेमध्ये, त्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपण कोणासाठी गातो, कशासाठी गातो हे दुय्यम आहे. आपण बस नामस्मरण करत राहिलं पाहिजे. चांगल्या गोष्टीचं नामस्मरण करणं हे खूप चांगली गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं. नक्कीच मला असं वाटतं हे खूप मोठी गोष्ट तुम्ही अतिशय सोप्या भाषेत सांगितली, सोप्या शब्दात सांगितलीत. पण नंदेशजी, आज तुम्ही इकडे आहात तर अर्थात असं तर मी नाही सोडणार, कारण आता तुम्ही समोर आहात तर मलाच कानात पोवाडा ऐकू यायला लागला आहे. तर एखादा पोवाडा नक्कीच व्हायला हवा. आणि अर्थात सध्या आपण इतके छान छान ऐतिहासिक सिनेमे पाहत आहोत, तर अर्थात कुठेतरी तो जागरसुद्धा चालू आहे बाहेर. तर आज पोवाडा एक व्हायलाच हवा. बिलकुल. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पोवाडा आहे आणि त्यांचं शौर्य सगळ्यांनाच माहिती आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी काय झालं, इतका बलाढ्य अफजल खान, त्याला कसा महाराजांनी. तर ऐकूया आपण मी 4 ओळी तुम्हाला, ज्या पोवाड्यामुळे नवशक्तीने आज मला इथे आणि ज्या माझ्या कलेमुळे इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खाने, हा प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाणे शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्याचे नाही जाणीव शक्तीची, अन त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची. अन करील काय कल्पना युक्तीची. हाजी जी 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 महाराजांना निरोप घेतला, न दंडवत घातला भवानीला, न दंडवत घातला भवानीला. अन तसंच आई जिजाऊला, अन तसंच आई जिजाऊला. बखूत यो वंगाळ जो कसला, पाणी आलं आईच्या डोळ्याला. न सरदार लागलं रडायाला. होय हे सरदार तर रडतीलच, बरं हत्ती घोड शिवण चाऱ्याला. हान गाई बघा लागल्या हमराया, माझा राजा निघाला म्हणून गाई लागल्यात हमराया. असला बेहुदा बखूत आला, असला बेहुदा बखूत आला. आणि दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा. अहो राजा हो जिरादा जिरजी जी. धन्यवाद. कमाल कमाल. खरंच अप्रतिम असा पोवाडा तुमचा. हात कोणीच नाही धरू शकत नंदेशजी. खरंच म्हणजे कमाल आहे हा अनुभव. आणि अर्थात साक्षात तो सरस्वतीचा वरदहस्त आहे तुमचा. शिवाचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवबाचा आशीर्वाद आहे, आणि या शिवाचाही आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आम्ही हे करू शकतो. नाही, खरंच खूप छान वाटलं. आणि अर्थात पुन्हा पुन्हा भेटत राहू. आणि यावर्षी काय, तुम्ही किती बिझी आहात मला माहिती आहे, तुम्ही खूप बिझीच असता, पण यावर्षी काय करायची इच्छा आहे किंवा काय समोर येणार आहे, काय सांगाल? बिलकुल. एक अहिल्याबाई होळकरांवर एक फिल्म मी गायलो आहे, आणि अनेक फिल्म्स गायलो आता त्या पण येतील. आणि पुन्हा काहीतरी एक वेगळं पण मला करायचं चाललं आहे. त्यासाठी वेगळी इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत, पण ते मी आता डिस्क्लोज करत नाही आहे. त्या 2025मध्ये काहीतरी एक वेगळं करायचं माझ्या डोक्यात आहे. आणि असे 2-3 प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर मी काम करतो आहे, ज्याच्यावर मी काही प्रोजेक्ट्स मी लिहितो आहे. म्हणजे एकतर लोककलेच्या 2 बाजू वेगळ्या आहेत, त्या दोन्ही बाजू मी एक आणण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. पण त्याला फार रिसर्च आहे, म्हणजे गाण्यांचा पण रिसर्च आहे आणि त्या प्रकाराचा पण रिसर्च आहे. आणि ती गाणी गाणं पण फार मुश्किल आहे. तर ते कसं माझ्याकडनं होणार आहे मला माहीत नाही आहे, पण मी खूप त्याच्या प्रयत्नात आहे. आणि एक वेगळं पण लोकांना बघायला मिळणार आहे.
तर ते एक मी करतो आहे. आणि आत्ता अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेवर मराठी भाषेत अनुवाद झालेला आहे. श्रीधर फडके साहेबांनी याचं संगीत दिलेलं आहे. मी श्रीधर फडके साहेबांनी आम्ही गायलं आहे. आणि ते देखील आता सगळ्या हिंदू म्हणून एक हिंदू गीत आहे, आपल्या भारतावरचा हिंदू कसा, आणि तो कसा निडर बेडर, तो कसा हिंदू व्याख्या काय, याच्यावर त्याने छान असं लिहिलेलं आहे. तर ते गीत पण मी गातो आहे, तेही आता येऊ घातलं आहे. आणि अशा छान छान गोष्टी माझ्या माझ्या पदरात पडत आहेत. आणि तुमच्या नवशक्तीचा आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, एक नवशक्ती पुन्हा एकदा मला या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही दिलेली आहे. तर खूप आनंद होतो. आणि असं सगळे खूप खूप चाललं आहे. आणि नंतर मी आत्ता का सांगत नाही, कारण ही नंतर परत इंटरव्ह्यू घेणार आहे, म्हणून मी थांबतो. नक्कीच. आता तर तुम्ही आज स्टुडिओत आलायत, आम्ही काय तुम्हाला सोडणार नाही. पुन्हा स्टुडिओत येत राहायचं आहे. आणि अर्थात यावर्षीसुद्धा छान छान प्रोजेक्ट सकट आमच्या भेटीला या. आणि पुन्हा अर्थातच या स्टुडिओत भेटत राहू. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. नवशक्तीचे खूप खूप आभार.